खोके उर्फ सतीश भोसले हा सध्या चांगला चर्चेत आलाय। त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। शिरूरमध्ये ढाकणे कुटुंबातील वडील आणि मुलाला बेदम मारहाण केल्यापासून तो फरार आहे। अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। त्याला उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली। त्याला महाराष्ट्रात आणलं जात आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी वन विभागाकडून खोक्याच्या घराची झडती घेण्यात आली होती। या झडतीमध्ये खोक्याच्या घरातून जनावरांचं सुकलेला मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आलं होतं। तसेच त्याचं हे घर त्याच्या मालकीच्या जागेवर नसून वन विभागाच्या हद्दीमध्ये असल्याचं समोर आलं। या प्रकरणात त्याच्यावर वन विभागाने गुन्हा दाखल करण्यात आलाय। अखेर आता वन विभागाकडून त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला। त्याचं घर पाडण्यात आलं। यापूर्वी त्याला नोटीस देखील देण्यात आली होती। त्यानंतर आता वन विभागाकडून खोक्याच्या घरावर मोठी कारवाई करण्यात आली असून खोक्याचं घर पाडण्यात आलं आहे। खोक्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्यामुळे आता तो अडचणीत सापडला आहे। त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। प्रयागराजमधून अटक केलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला आज बीडमध्ये आणलं जाते, तर दुसरीकडे खोक्याचं घरही काही अज्ञातांनी जाळलं असल्याची घटना समोर आली। या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली। यावेळी खोक्याच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण झाल्याचं देखील सांगण्यात येते। गुंडगिरी, मारहाण, प्राण्यांची शिकार करणे आदी विविध खोक्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी खोक्याने प्रयागराजला पलायन केलं। मात्र उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांनी प्रयागराजमध्ये खोक्याच्या मुसक्या आवळल्या। तर दुसरीकडे गुरुवारी वन विभागाने खोक्याचे घर पाडले। वन विभागाच्या जमिनी अतिक्रमण केल्याच्या मुद्द्यावरून कारवाई करण्यात आली। वन विभागाने पाडलेल्या सतीश उर्फ खोक्याच्या घराची अज्ञाताने आग लावली। वन विभागाने हे घर अतिक्रमित ठरवलं होतं। त्यानंतर घराला अज्ञाताने आग लावून दिली। यावेळी कुटुंबियांना मारहाण झाली असल्याचा आरोप खोक्याच्या कुटुंबातील सदस्यांनी केला। जाळपोळीची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। वन विभागाच्या जागेवर अनधिकृत घर बांधलं होतं। वन विभागाने जागा खाली करण्यासाठी नोटीस देखील बजावली होती, पण आपल्यावर राजकीय हात असल्यामुळे या खोक्याने नोटीसकडे दुर्लक्ष केलं होतं। वारंवार नोटीस पाठवूनही खोक्याने नोटीसीला केराची टोपली दाखवली होती। शिरूर कासारपासून काही अंतरावर खोक्या उर्फ सतीश भोसले याचं घर होतं। वन विभागाच्या जागेवर त्याचे घर होते। त्याच घरावर बुलडोझर चालवून वन विभागाने खोक्याला दणका दिला। कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या टीम तैनात होत्या। घरावर बुलडोझर चालवण्याआधी पोलिसांनी खोक्याचं घरातलं साहित्य बाहेर काढलं। यावेळी एखाद्या बंगल्यातही असं घर उपयोगी साहित्य नसेल असं साहित्य समोर आलं। आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला घेऊन पोलीस आता बीडमध्ये दाखल झाले आहेत। खोक्या भोसले याला आज शिरूर कोर्टात हजर करण्यात येणार। खोक्याला छत्रपती संभाजीनगरमधून कडेकोट बंदोबस्तामध्ये पोलीस बीडमध्ये घेऊन आले। त्याची वैद्यकीय तपासणी होईल। त्यानंतर त्याला शिरूर कासार येथील तालुका न्यायालयात नेण्यात येणार आहे। त्याआधी शिरूर पोलीस ठाण्यात खोक्याची ओळख परेड होणार आहे। सतीश उर्फ खोक्या भोसले याची शिरूर पोलीस ठाण्यातून उपजिल्हा रुग्णालयात शिरूर कासार येथे वैद्यकीय तपासणीसाठी करण्यात येणार आहे। वैद्यकीय तपासणीनंतर सतीश उर्फ खोक्या भोसले याला शिरूर कासार येथील तालुका न्यायालयात नेण्यात येणार आहे।